नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तहो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त योगेश दळवी या स्वामी सेवेकरी दादांचा एक अत्यंत चित्तथरारक, प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. या दादांना साक्षात रूपी महाराज हे अक्कलकोटमध्ये कसे भेटले आणि त्यांचे रूप हे या दादांनी कसे ओळखले, ते आजच्या या अनुभवातून प्रत्येक स्वामी भक्तांनी नक्की पहा. कारण कधी आपल्या भक्तीने स्वामी आपल्यालाही असेच भेटले तर त्यांचं ते रूप आपल्यालाही ओळखता आले पाहिजे. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या दिव्य आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण अनुभव हा या दादांच्याच शब्दात. दादा म्हणतात, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी श्री योगेश दळवी. मी मूळ यवतमाळ येथून आहे. गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे. आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटावर असणाऱ्या मठात मी सर्व सेवा करत आहे. गेली 11 वर्ष मी या स्वामी मठात सेवेकरी म्हणून काम करत आहे. सकाळी उठून स्वामींना अभिषेक घालणे, वस्त्र नेसवणे, मंदिरातील साफसफाई, पूजा अर्चा सगळं काही मी नित्यनियमाने करत असे. खरं तर पदाने मी MSCBमध्ये कार्यरत आहे. मात्र माझ्याकडून लोकसेवेपेक्षा स्वामी सेवाच जास्त घडत असे. आत्तापर्यंत मी 600च्या वर स्वामी सारामृत पारायण केले आहेत, तर 98 गुरुचरित्र पारायण माझी झाली आहेत. बऱ्याच वेळा आजूबाजूची लोक हे असंख्य प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात. त्यांचे प्रश्न सोडवताना आणि त्यांना सेवा सांगताना नेहमीच माझ्या मनात असतं की जिथून मी स्वामी सेवेत आलो आहे, स्वामींनी मला मात्र कधी काही कमी ठेवलं नाही. कधीच माझ्यावरती कोणतेच संकट आले नाही. कधीही कोणापुढे हात पसरण्याची वेळ देखील माझ्यावरती कधीच आली नाही. स्वामी पाठीशी असताना खरंच माझी असंख्य वर्ष ही सुखात कशी गेली ते मलाही कळालं नाही. खरं तर माझी कधीच कोणतीच स्वामींकडून अपेक्षा नव्हती. या असंख्य वर्षांच्या सेवेत मी कधीच स्वामींकडून काही मागितलं नाही, कारण तशी वेळही आली नाही. स्वामींनी मला कधी काही कमीही ठेवलं नाही. पण दररोज सेवा करत असताना मी नेहमी स्वामींना एक सांगायचो, स्वामींचं प्रत्यक्षरूपी रूप पाहण्याची माझी खूप इच्छा होती. मी नेहमी स्वामींना म्हणायचो, महाराज तुम्ही एकदा तरी माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्षरूपी दर्शन द्या. इतक्या वर्ष केलेल्या सेवेचं मला फक्त आणि फक्त हे एकच फळ द्या. गेली असंख्य वर्ष मी दररोज स्वामींना हे सांगायचो आणि शेवटी तो योग आला. खरं तर सगळ्यांना विशेष वाटेल ते म्हणजे मी इतकी वर्ष सेवा करूनही मला अक्कलकोटला जाण्याचा योग हा कधीच येत नव्हता. मी नेहमी स्वामींकडे तक्रार करायचो, महाराज तुम्ही सगळ्यांना अक्कलकोटला बोलवता, मात्र माझं बोलवणं तुम्ही स्वीकारत नाही. मला अक्कलकोटला तुम्ही का नेत नाहीत, म्हणून मी नेहमीच स्वामींकडे रडगाणं मांडायचो. मात्र त्या दिवशी आमच्या बाजूच्या गावात माझा एक मित्र राहतो आणि त्याने मला फोन केला. आमच्या गावातील पुरुषांनी एक ट्रीप काढली आहे, जिथे अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर अशी तीर्थस्थळे आहेत. शेवटचे 2 सीट बाकी आहेत. तू येतोस का असं त्याने मला विचारलं आणि अगदी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी लगेचच त्याला हो सांगितलं आणि माझी सीट बुक झाली. बरोबर मंगळवारी आम्ही घरातून निघालो. बुधवारी आम्ही तुळजापूरला पोहोचलो.
दिवसभर तिथली सगळी तीर्थस्थळे झाली आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी पहाटेच अक्कलकोटसाठी रवाना झालो. अगदी 7:30 या दरम्यान आम्ही सकाळी अक्कलकोटमध्ये पोहोचलो. त्या दिवशी योगायोगाने गुरुपुष्यामृत योग होता. महाराजांनी खरं तर इतकी वर्ष थांबवली, मात्र इतक्या शुभ दिवशी मला बोलावलं याचा वेगळाच आनंद माझ्या मनात होता. अक्कलकोटमध्ये पोहोचून आम्ही सगळ्यात अगोदर थोडंसं फ्रेश झालो. तिथे सुद्धा त्यावेळेस गुरुचरित्र पारायण सुरू होतं. नेहमीप्रमाणे भक्तांची गर्दी होती. असंख्य लोक पारायणाला बसली होती. बसमधून एक एक करत सगळी लोक उतरली. समोर असणाऱ्या एका स्टॉलसमोर सगळ्यांनी चपली काढल्या आणि सगळी अक्कलकोटला महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊ लागली. शेवटी मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघेच राहिलो होतो. इतक्या जणांच्या चपला ह्या त्या स्टॉलसमोर लावल्या होत्या. त्यामुळे ज्या दादांनी ही ट्रिप काढली होती त्यांनी मागूनच आवाज दिला की योगेश, तू आणि सौरभ तुम्ही दोघेही इथेच थांबा, आपल्या चपला आहेत. आमचं दर्शन झालं की मग तुम्ही दोघं दर्शनाला जा. आता त्यांनी आदेश दिला तो मानायला हवा, म्हणून आम्ही तिथे थांबलो. यांचं दर्शन झालं की मग आपण निवांत दर्शनाला जाऊ म्हणून आम्ही त्या चपलांच्या जवळ उभे राहिलो. सहजच इकडे तिकडे आम्ही बघत होतो. माझा मित्र मोबाईलमध्ये होता तर मी बाजूचं सौंदर्य पाहत होतो. त्या दिवशी अक्कलकोटमध्ये मी पहिल्यांदा आलो होतो आणि तो एक आनंद माझ्या मनात, अगदी माझ्या हृदयात मी साठवत होतो. तितक्यातच एक वृद्ध व्यक्ती, मात्र अत्यंत तेजस्वी वाटणारे, भगवे वस्त्र परिधान केलेले एक गृहस्थ आमच्या समोर आले आणि सहज त्यांनी मला म्हटलं, तू मंदिरात नाही गेलास? अगदी ते माझी चौकशीच करू लागले. मी म्हणालो, नाही, इथे आम्हा सगळ्या लोकांच्या चपला आहेत, त्यामुळे मी इथेच उभा आहे. आत गेलेले लोक बाहेर आली की मग मी दर्शनासाठी जाईन. बोलता बोलता आम्ही छान मित्राप्रमाणे गप्पा करू लागलो, कारण माझाही स्वभाव हा बोलका होता. मग मी त्यांना किती वर्ष सेवेत आहे, मी काय सेवा करत आहे, हे सगळं काही मी सांगू लागलो. अक्कलकोटला मी पहिल्यांदाच आलो आहे असंही मी त्यांना म्हणालो. फक्त महाराजांच्या दर्शनासाठी मी आज अक्कलकोटमध्ये आलो असं मी सहज त्यांना म्हटलं. मात्र स्वामींनी अजूनही मला लांब ठेवलं. अगदी असं मी त्यांना म्हणून गेलो, स्वामी माझ्यासाठी माझे बाप आहेत, माझ्या आयुष्यात ते खूप खास आहेत असं मी बोलण्याच्या नादात त्यांच्याशी बोलत होतो आणि ते पटकन म्हणाले, अरे तू ज्यांच्या दर्शनासाठी आला आहेस ते तुझ्या समोरच तर उभे आहेत, बघ माझ्याकडे आणि माझंच दर्शन घे. ते हसत म्हणाले आणि मलाही ते हसून म्हटल्यामुळे ते काहीतरी मजाक करत आहेत असंच वाटलं. खरं तर त्या दिवशी सकाळीच, पण का माहिती नाही, मला खूप भूक लागलेली. मी खिच्यातून 20 रुपये काढले आणि त्या बाबांना म्हणालो, बाबा मला इथून बाजून 20 रुपयाचं काहीतरी खायला आणून द्या, आज मला खूप भूक लागली आहे. ते बाबा माझ्याकडे बघून हसले. ते म्हणाले, पैसे नको, पण मी तुला देतो. आणि अगदी एका सेकंदात ते माझ्यासमोरून निघून गेले. एक 5 मिनिटानंतर ते पुन्हा आले. त्यांच्या हातात एक द्रोण होता आणि त्या द्रोणमध्ये पोह्यांचा फुलका होता. ते बघून खरं तर माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि मी ते घेऊन खायला लागलो. त्यानंतर ते बाबा तिथून निघून गेले. त्याच दरम्यान माझा मित्र हा वॉशरूमसाठी निघून गेला होता, त्यामुळे मी तिथे एकटाच होतो. आता मी ते पोहे खाऊ लागलो. बरेच पोहे संपवले, मात्र तरीही तो पोह्यांचा द्रोण हा अर्धाच होता. मी जसे पोहे खात होतो, पोहे कमी होण्याऐवजी वाढत होते. हा काय चमत्कार आहे आणि काय प्रकार आहे मला कळेच ना. पोटभर पोहे खाऊन झाले तितक्यात माझा मित्र तिथे आला. त्यालाही भूक लागली होती. मी त्यालाही पोहे खायला दिले. या पोह्यांची टेस्ट खूप वेगळी होती. काहीतरी आगळं वेगळं आम्हाला वाटत होतं.
त्यानेही त्यातले भरपूर पोहे खाल्ले, मात्र तरीही तो द्रोण भरूनच होता. अगदी पोहे खाण्याच्या नादात आमच्या ग्रुपमधले जे लोक दर्शनासाठी गेले होते ते देखील आमच्यासमोर येऊन उभे राहिले. मग आमच्यातच असणारे एक दादा जे 65 वर्षांचे होते, मात्र वयाच्या 11व्या वर्षापासून ते स्वामी सेवेत होते. असंख्य वेळा स्वामींनी त्यांना दृष्टांत दिले होते आणि मग मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. आमच्या टीममध्ये, आमच्या बसमध्ये जेवढी लोकं होती सगळ्यांना मी ते पोहे दिले, मात्र तरीही तो द्रोण अजूनही भरलेलाच होता. जेव्हा मी त्या दादांना हे सर्व सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले, अरे वेड्या, चक्क तुझ्यासाठी महाराज हे तुझ्या समोर आले होते. महाराजांनी तुला साक्षात्कार दिले, महाराजांनी तुला दृष्टांत दिले, महाराजांनी तुला प्रत्यक्ष रूपी दर्शन दिले. आणि तेव्हा मला कळून चुकले की ते गृहस्थ दुसरे तिसरे कोणी नसून माझे श्री स्वामी समर्थ महाराज होते. ते माझ्या समोरून निघून गेले, मात्र त्यांच्या पायाच्या खुणा त्या जमिनीवर तशाच उमटल्या होत्या. तिथली माती मी उचलली, डोक्याला लावली. मात्र आता प्रश्न होता की आपण या फुलक्या पोह्यांचं काय करायचं. सगळ्यांना देऊनही ते पोहे संपत नव्हते. आता मी ते बॅगेमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवले. सगळी दर्शनं झाली. त्यानंतर आम्ही घरी आलो. मठाच्या आजूबाजूला राहणाऱ्या, आमच्या गल्लीत राहणाऱ्या ज्या काही स्वामी सेवेकरी होत्या त्या सगळ्यांना प्रसाद स्वरूप ते पोहे आम्ही खायला दिले. मात्र तरीही ते पोहे हे त्या द्रोणमधून संपत नव्हते. शेवटी त्या दादांनी, म्हणजे ज्यांना असंख्य वेळा स्वामींचे दृष्टांत आलेले आहेत, त्या दादांनी सांगितले, एक काम कर, आपल्या स्वामी केंद्राच्या समोर जे तुळशीचं वृंदावन आहे तिथे थोडीशी माती बाजूला कर आणि त्या मातीमध्ये हे पोहे दाबून दे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तुळशीच्या मातीत ते पोहे दाबून दिले आणि तेव्हाच ते पोहे संपले. खरंच तो चमत्कार माझ्या आयुष्यात घडला आणि काय सांगू, माझे आयुष्य एका झटक्यात पूर्णपणे बदलून गेले. मी नेहमी स्वामींना सांगायचो, स्वामी मला दर्शन द्या, दृष्टांत द्या, मात्र स्वामी प्रत्यक्ष रूपी असे भेटतील, मला खायला देतील, माझ्या समोर येतील असे मला कधीच वाटले नव्हते. मी केलेल्या सेवेचे फळ शेवटी मला मिळाले. खरंच स्वामी म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है, या वाक्याची त्यावेळी मला पुरेपूर प्रचिती आली. आजही तो प्रसंग, तो क्षण आठवला की डोळ्यात पाणी येते. महाराजांचे ते रूप मी डोळ्यात साठवले होते. अगदी आजही ते रूप आठवले तरी डोळे भरून येतात. दादा म्हणतात, खरंच स्वामी आहेत, फक्त स्वामीच आहेत. स्वामी आजही आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. मनापासून सेवा करा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. मनात कसलीच अपेक्षा न ठेवता जेवढं शक्य होईल तेवढं स्वामींचं करा. कारण जेवढं तुम्ही निस्वार्थपणे स्वामींचं कराल ना, तितकी महाराज तुम्हाला जास्त प्रचिती देतील, महाराज तुम्हाला तितके जास्त अनुभव देतील. खरं तर माझ्या आयुष्यात मला आता कसलीच इच्छा उरली नाही, कारण स्वामी आयुष्यात आले. माझं अख्खं आयुष्य स्वामीमय झाले. स्वामीने साक्षात रूपे मला दृष्टांत दिले आणि माझं सगळं जीवन बदलून गेले. खरंच दादा म्हणतात की आजही हा अनुभव तुम्हाला सांगताना अंगावर शहारे येतात, पण मला अक्कलकोटमध्ये साक्षात रूपी स्वामी भेटले. स्वामींनी असंख्य वर्ष मला थांबवले. मी खूप वेळा अक्कलकोटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न फसला. मी नेहमी स्वामींवर चिडायचो, रागावायचो. मात्र स्वामींची योजना ही खूप मोठी होती. अक्कलकोटला येऊन स्वामींची साक्षात रूपी मला प्रचिती दिली. भक्तांनो, बघा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की महाराज मला अक्कलकोटला का बोलवत नाहीत किंवा महाराज मला अक्कलकोटला का नेत नाहीत. तर लक्षात ठेवा, महाराजांची योजना खूप वेगळी असते. जशी या दादांच्या आयुष्यामध्ये ही प्रचिती घडली, त्यावरून लक्षात ठेवा, कधी कधी वेळ होते, पण जेव्हा स्वामी सेवेत आपण येतो तेव्हा सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचे असते. कारण ते जे करतात, जे देतात ते सगळं आपल्या भल्यासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी असते. आजचा हा अनुभव
तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले हे सुंदर अनुभव तुमच्या मित्रांसोबत देखील नक्कीच शेअर करा. कारण लक्षात ठेवा, स्वामी सेवेतील सर्वात मोठं कार्य ही स्वामी सेवा वाढवणे आहे. शक्य तितक्या जास्त लोकांना या सेवेत आणा आणि आपल्या या स्वामी सेवेचा प्रसार करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.